नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. भाषा वेगळी तरी भावना एक. मातृभाषेतून जुळतो माणुसकीचा नेक. शब्द शब्दात संस्कृतीची शान आणि मातृभाषा म्हणजेच आपला अभिमान, आपला अभिमान. मित्रांनो, आज आहे 21 फेब्रुवारी, जागतिक मातृभाषा दिन. ज्या भाषेतून आपण पहिल्यांदा आई म्हणालो, त्या ज्या शब्दातून आपल्या भावना उमटल्या आणि ज्या भाषेने आपल्याला विचार करण्याची ताकद दिली, त्या मातृभाषेचा गौरव करण्याचा दिवस म्हणजे 21 फेब्रुवारी. आपण पृथ्वीवर जन्माला आलो ते भारतात व भारतातील महाराष्ट्रात. यामुळे आपल्या आयुष्यातला पहिला शब्द कोणता होता जो आपण ऐकला? तो शब्द होता आईच्या ओठातून आलेला. त्या शब्दातून पहिल्यांदा प्रेम कळलं, वेदना व्यक्त झाल्या. ती भाषा आईनेच आपल्याला बोलायला शिकविली, ती आपली मातृभाषा. कमुस्ता, ओपा, सियाओ, मोनो, ओला, होलो, बिटाओ, मेरहेबा, हाई, गुटेन टॅग, इलो, तेरे, बोक, कनम, अलोहा, साल्हे, अहोज, सालूट, सलूटन आणि बोंजोर हे अखंड जगात बोलले जाणाऱ्या हॅलो या शब्दाचे आपापल्या भाषेतील शब्द आहेत. तसेच आपल्या देशातही प्रत्येक राज्यात वेगळी भाषा बोलली जाते, कारण ती त्या त्या प्रांतातील मातृभाषा आहेत. इंग्रजी ही जागतिक भाषा, तर हिंदी ही राष्ट्रभाषा व मराठी ही राज्यभाषा असली तरी आपण ज्या प्रांतात आणि ज्या भागात राहतो तिथे जी भाषा बोलली जाते ती आपली मातृभाषा. भाषा म्हणजेच आपली ओळख, आपली मुळे आणि आपला आत्मा. मातृभाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या संस्कृतीची श्वासवाहिनी आहे. भाषा टिकली तर संस्कृती टिकते आणि संस्कृती टिकली तर समाजाचे अस्तित्व अबाधित राहते. हाच संदेश देण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. जागतिक मातृभाषा दिन दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो, कारण हा दिवस भाषिक विविधता, मातृभाषेचे संवर्धन आणि बहुभाषिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पाळला जातो. आज या दिनाचा इतिहास आपण जाणून घेऊयात. 1952 साली बांगलादेश म्हणजे जो पूर्वीचा पाकिस्तान होता, येथे विद्यार्थ्यांनी बंगाली भाषेला मान्यता मिळावी यासाठी आंदोलन केले. या आंदोलनात काही विद्यार्थ्यांना आपले प्राण देखील गमवावे लागले. त्यांच्या स्मरणार्थ आणि भाषिक हक्कासाठी युनेस्कोने 1999 मध्ये 21 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून जाहीर केला आणि यानंतर सन 2000 पासून हा दिवस जगभर साजरा केला जाऊ लागला. आता आपण जाणून घेऊयात या दिनाचे उद्दिष्टे. पहिलं उद्दिष्ट आहे मातृभाषेचे संरक्षण व संवर्धन करणे. 2. लुप्त होत चाललेल्या भाषांचे जतन करणे. 3. बहुभाषिक शिक्षणास प्रोत्साहन देणे. आणि 4. भाषिक व सांस्कृतिक विविधतेचा सन्मान करणे. खरंच या मातृभाषेचे काय महत्त्व आहे ते आपण जाणून घेऊया. मातृभाषेमुळे विचार व्यक्त करण्याची क्षमता वाढते. शिक्षण अधिक सुलभ व परिणामकारक होते. संस्कृती, परंपरा आणि ओळख जपली जाते. बालकांचा बौद्धिक व भावनिक विकास देखील या मातृभाषेतूनच होतो. आपल्या भारतात 19,500 प्लस बोलीभाषा व 22 अधिकृत भाषा आहेत. मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, बंगाली अशा भाषांचा समृद्ध वारसा आहे. मातृभाषेतून शिक्षण देण्यावर आता अधिक भर दिला जात आहे, कारण यामुळे ज्ञानग्रहण अधिक होते असे अनेक संशोधनातून सिद्ध झाले आहे. मात्र आज जागतिकीकरणाच्या काळात अनेक लहान भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मातृभाषेचे जतन व संवर्धन करणे ही खरंच आता काळाची गरज आहे. माझी भाषा माझी ओळख हे ब्रीद मनात ठेवून मातृभाषेचे जतन करणे हाच आता जागतिक मातृभाषा दिनाचा खरा उद्देश ठरेल. यामुळे शेवटी एकच सांगेल, जग बदललं, काळही पुढे गेला. जग बदललं, काळही पुढे गेला, पण मातृभाषेचा सुगंध मनातच राहिला. नव्या वाटा चालताना ठेवू नको विसर, कारण मातृभाषाच आहे आपल्या मुळांचा असर, आपल्या मुळांचा असर. धन्यवाद.